बुल्ढाना जिले के रोईखेड़ मायंबा गांव की महिला किसानों ने पिछले 2-3 दिनों से लगातार बारिश के बीच खेत में ही आमरण अनशन शुरू किया है। इनकी मांग है कि खेत तक जाने का पुराना रास्ता तुरंत खोला जाए, लेकिन राजस्व प्रशासन ने अब तक इस आंदोलन का कोई संज्ञान नहीं लिया है। किसानों का कहना है कि उनकी लगभग 100 एकड़ से ज्यादा खेती इसी रास्ते से जुड़ी है। पहले यहाँ से पुराना रास्ता था, लेकिन एक किसान ने उसे बंद कर दिया। पिछले 2 साल से किसान खेती के काम के लिए परेशान हैं। न ट्रैक्टर, न बैलगाड़ी, न मजदूर खेत तक जा पाते हैं। बीज और खाद सर पर ढोकर ले जाना पड़ता है। कई किसानों की जमीन ऐसे ही पड़ी है तो कुछ ने दूसरों के खेत से होकर बुआई की, लेकिन अब बारिश और फसल खड़ी होने के कारण पड़ोसी भी रास्ता देने को तैयार नहीं है, जिससे अब मजबूर होकर किसानों ने खेत में ही आमरण अनशन शुरू कर दिया है। इसमें महिला किसानों की संख्या भी बड़ी है। किसानों की मांग है कि प्रशासन तुरंत हस्तक्षेप कर रास्ता खुलवाए। आम्ही उन्हाळ्याच्या शेती आम्हाला सोप्या जात्या, इकडून तिकडून खत आणतो आम्ही, आजूबाजूला कोणाच्या वावरातून आणतो, कसं बी आणतो। पण आता हे दिवस लय अडचणीचे येते ना आमचे। आता माल काढायचा, आता कसा काढा, कसं न्या, कुणीकडे न्या, खत कसं आणा, हा लय विचार पडा ना आता। लय अवघड शेती चालली ती आम्हाला। आमच्या सासू सासऱ्यापासून आम्ही रस्त्याने जातो, माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली। मी जायले ना, जाते येते ना। मग मालकन मी बैलगाडी मोटरसायकलवर नाही जायचं, बैलगाडीने जाऊ आज तर येत होतो, आम्ही जात होतो। पण आता ही अडचण आल्यामुळं काय त्याकड्या ना या जा। रस्ता मध्ये 2-4 वर्ष झाले साहेब, 2-4 वर्ष झाले। आता अधिक 2 वर्ष गेले। नंतर आम्ही गावातली मंडळी आणली, समजून घातलं द्यायले। समजून घातल्यानंतर सरपंच, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष सगळे आणले। त्याने गाव लेवलवर मिटून पाहिलं, ते मिटलं नाही। मग नंतर तहसीलदाराकडे तक्रार केली। आता तहसीलदार 2 वर्ष झाले। तरीपासून आम्हाला आमच्या रस्त्याची अशी तकलीफ, आम्हाला तिकडून वरून न्यावं लागतं ते रस्ता। वाहन, ट्रॅक्टर, गाडी बैल चढत नाही, 4 कट्टे घेऊन चढत नाही वरून तिकडून। आणि हे कास्तकार म्हणते तुम्हाला पर्याय रस्ता आहे बा। आम्हाला पर्याय रस्ता ते वरचं ते म्हणजे खदान पडेल असल्यामुळं, वरून समोर माता असल्यामुळं वरून चढत नाही कुठं। आणि ती ह्या वावराला गट नंबरला हाच रस्ता आहे। समोरच्या डायरेक्ट रस्ता बंद करून टाकला, इथून जायचं नाही असं त्यानं तक्रार केली। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या नावाचा तहसीलदाराकडे तक्रार केली। तहसीलदाराच्या नुसार आम्ही 2 वर्ष भांडण खेळलं। तहसीलदारानं सांगितलं 4 महिने झाले, तहसीलदारानं आदेशवर ठेवलं, आदेश आम्हाला दिला नाही, म्हणून त्याच्यामुळे आम्ही आता उपोषणाला बसलो।